कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व तसंच परिवाराला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत। इथं आल्यानंतर इथं असणारे ग्रामस्थ, त्यांचे नातेसंबंध यांच्याशी चर्चा केल्यानंतर व तसंच सर्व सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर जी घटना काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये घडली त्याचा निषेध सर्वसामान्य लोकांनी अख्ख्या महाराष्ट्र देशामध्ये तिथं केला। अतिशय भीतीदायक अमानवी घटना ही 9 तारखेला घडली। याच्यामध्ये खोलात जर आपण गेलात तर एक खूप मोठं रॅकेट आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। खरं तर 9 तारखेला जी गोष्ट घडली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे। आता सामान्य लोकांना सुद्धा हे पटलेलं आहे। काही महिन्यांपूर्वी जी विंडमिलची कंपनी आहे त्या विंडमिलच्या कंपनीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात खंडणीचा एक FIR त्या ठिकाणी दाखल केला होता आणि वाल्मिक कराडांबरोबर जे घुले साठे असे काही ठराविक लोकांची नावं घेतली, तीच नावं संतोष अण्णा देशमुख यांच्या मृत्यूच्या दिवशी आणि त्यांना मृत्युमुखी पाडण्यासाठी हेच लोक त्याच्यामध्ये होते असं कुठेतरी आता सिद्ध होतंय। त्यामुळे हे 7 जण आणि दुर्दैव असं त्यातल्या 3 जणांना पकडलं, 4 जण अजून सुद्धा फरार आहेत आणि या 7 जणांबरोबर त्यांचा मुख्य आरोपी नाहीतर आपण ज्याला मास्टर माइंड म्हणतो, जे लोकांची चर्चा केल्यानंतर ते एकच नाव पुढे येतंय ते म्हणजे वाल्मिक कराड। त्यामुळे इथं असणाऱ्या लोकांची इच्छा आहे आणि मागणी आणि महाराष्ट्राची बीड जिल्ह्याची मागणी आहे की काही झालंय तरी हे 7 गुन्हेगार आणि त्यांच्याबरोबर वाल्मिक कराड नावाचा जो मोठा गुन्हेगार आहे त्यांना लवकरात लवकर पकडलं जावं आणि ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने याचा मर्डर, आपल्या अण्णांचा मर्डर त्या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये 302 हा कलम सुद्धा म्हणजे मर्डरचा कलम सुद्धा वाल्मिक कराडवर त्या ठिकाणी टाकण्यात यावं अशी लोकांची तिथं मागणी आहे। खरं तर तुम्ही बघितलं काही महिन्यांपूर्वी बानगर जावाचं एक कुटुंब, त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने अन्याय झाला आणि फक्त 2-3 नावं नाहीत। तुम्ही जर खोलामध्ये गेला तर सर्व समाजाच्या लोकांवर अशाच पद्धतीने अन्याय हा केला गेला आहे। म्हणजे इथे सामान्य लोकांवर अन्याय झाला पण एक कुठला तरी मोठा नेता नाहीतर इथं असणारा सामाजिक कार्यकर्ता जो स्वतःला म्हणतो काही नेत्यांचा जवळचा असल्यामुळे त्याला पकडलं जात नाही आणि तिथंच परभणीला सामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन पोलीस पार सामान्य लोकांना घराबाहेर काढून, महिलांना घराबाहेर काढून तिथं लाठीचार्ज करतात। म्हणजे एवढा विरोधाभास, म्हणजे तुमच्याकडे सत्ता असेल, तुमच्याकडे ताकद असेल, तुमच्याकडे पैसा असेल आणि तुमच्याकडे गुंड असतील तर मग कुठेही तुम्हाला हात लावला जाणार नाही। हा जो विरोधाभास आणि हा भेदभाव या भागामध्ये जो त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो याच्याबद्दल प्रशासनाला कुठेतरी पुढाकार हा घ्यावाच लागेल। 6 तारखेला ज्या पोलीस प्रशासनाने अण्णांचा आणि त्याच्याचबरोबर सोनवणे नावाचे जे वॉचमन होते त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही अशा पोलिसांवर सुद्धा कारवाई झालीच पाहिजे। 6 तारखेला जर गुन्हा दाखल झाला असता तर ही दुर्दैवी घटना जी 9 तारखेला झाली ती घडली नसती। त्यामुळे काही प्रमाणात नाही तर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन सुद्धा जबाबदार आहे। तसंच काही मोठ्या नेत्यांच्या जवळची काही लोक याला जवळची आहेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल। त्यामुळे अण्णाला न्याय मिळाला पाहिजे। जशी भूमिका त्यांच्या कुटुंबाची आहे तशीच भूमिका आमची सुद्धा आहे। खासदार साहेब तसंच आमदार साहेब स्वतः दोघं याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत। सर्व सामाजिक कार्यकर्ते या विषयामध्ये लक्ष देऊन आहेत। त्यात कुठलंही राजकारण न होता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न होता, कुठल्याही ताकदीच्या समोर न नरमता अण्णाला न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्याची भूमिका आहे।